शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकला, कृती समितीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी। कोल्हापूर प्रतिनिधी राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी स्टुडंट व्हेरिफिकेशन 11 ते एप्रिल 22 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। मात्र याच काळात इयत्ता 9वी आणि 11वीच्या परीक्षा तसेच पॅट परीक्षांचे आयोजन असल्याने शिक्षकांवर कामाचा मोठा ताण येत आहे। ही वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलण्यात यावी किंवा सध्याचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे। समितीने शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण संचालक पुणे यांना या संदर्भात निवेदन पाठवले आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार शासनाने एकीकडे परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि दुसरीकडे त्याच काळात प्रत्यक्ष पडताळणी लावली आहे। यामुळे शाळांच्या नियमित शैक्षणिक कामकाजात मोठे अडथळे निर्माण होत आहेत। निवेदनांतील मुख्य मुद्दे: परीक्षांचा अडथळा, 11, 16 आणि एप्रिल 22 रोजी पॅट परीक्षा आहेत। तसेच याच काळात इयत्ता 9वी व 11वीच्या महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांचे नियोजन आहे। शिक्षकांवरील ताण, परीक्षेचे कामकाज आणि पडताळणी अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी आल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांवर नाहक मानसिक ताण येत आहे। ऑनलाईन पर्यायाचा विचार व्हावा। शासनाने आधीच ऑनलाईन संचमान्यता ग्राह्य धरून पदे निश्चित केली आहेत। मग अशा परिस्थितीत पुन्हा प्रत्यक्ष पडताळणीची गरज काय, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे। नवी मागणी: प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षात 30 सप्टेंबरच्या पटावर आधारित घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे। आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे राज्यातील शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।